नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2025च्या नुकसान भरपाई आणि पीक विम्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा अपडेट व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला देणार आहे. त्यामध्ये फळपीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल व बाकी इतर जे टॉपिक राहिलेले आहेत त्या सर्व विषयांवर आपण एकंदरीत व्हिडिओ बनवणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा व 2025चे राहिलेले तुमचे जे काही पैसे आहेत ते कधी खात्यावर येतील ह्याच्या संदर्भाची सविस्तरपणे अपडेट मी तुम्हाला सांगतोय. तर चला आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मी मेन मुद्द्याचं बोलूनच व्हिडिओ संपवतोय, तुम्हाला देखील माहीत असेल. म्हणजेच जे काही मुद्दा आहे तो सांगितल्यानंतर मी व्हिडिओ स्टॉप करेल. त्याच्यासाठी व्हिडिओला छोटाच व्हिडिओ आहे, काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला अद्यापही लाईक, सबस्क्राईब, शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जे काही बेल आयकनचं बटन दिसते त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला पीक विमा व नवनवीन योजनांसंदर्भात सर्वात लवकर अपडेट भेटून जाईल. थोडा बॅकग्राऊंडचा जर आवाज येत असेल तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. तर बघा, खरीप 2025 मध्ये आंबा आणि काजू या शेतकऱ्यांसाठी बघा, आंबा आणि काजू या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई ही 22,000 रुपये पर एकर ही भेटणार, पर हेक्टर ही भेटणार आहे. म्हणजे प्रति हेक्टर 22,000 रुपये ही पण भेटणार तर आहे, पण कुठल्या शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यामध्ये बघा, हे 22,000 पर हेक्टर. आणि फळपीक विमा म्हणजे जो तुमचा फळपीक विमा आहे, म्हणजे जो कोकणामध्ये असतो, त्यामध्ये बघा 42,000 पर्यंत रक्कम ही तुमच्या खात्यावर येणार आहे. तर यामध्ये कुठले कुठले शेतकरी पात्र आहेत ते तुम्हाला सांगतोय, कुठले जिल्हे पात्र आहेत हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगतोय. तर यामध्ये बघा, आता गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र शासनाने हे आंब्याचे हे निर्देश काढलेले आहेत. म्हणजे आंबा आणि काजू हे दोन पिकं मेनली पाहायला गेलं तर कोकणामध्ये आढळतात. त्यामध्ये बघा, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या 4 जिल्ह्यांअंतर्गत ही रक्कम तुमच्या खात्यावर येणार आहे. त्यामध्ये हे बघा, 1,24,500 हेक्टर क्षेत्र हे आंब्याच्या लागवड, हे अतिशय मोठ्या प्रमाणात क्षेत्र आंब्याच्या लागवडीसाठी कोकणामध्ये पात्र आहे. आता ह्यामध्ये बघा, आंबा लागवडीसाठी आहे. आणि आंबा आणि काजू हे ह्या दोन्ही पिकासाठी एकंदरीत 22,000 रुपये तुमच्या खात्यावर येणार आहेत. तर यामध्ये बघा, आंब्यासाठी कोकणातील 302 पैकी 152 महसूल मंडळ जे आहेत तिथले तिथं म्हणजे पाहायला गेलं तर अर्धे, जवळपास 302 पैकी 152 म्हणजे अर्ध्या महसूल मंडळामध्ये ह्या गोष्टी पार पडल्यात. आता ह्यामध्ये कमी तापमान या बाबतीमध्ये 6,000 पासून ते 42,000 पर्यंत फळपीक विमा तुमच्या खात्यावर येत असतो. म्हणजे कमी तापमानाचा जिथं टॅग लागलेला आहे त्या क्षेत्रामध्ये 6,000 ते 42,000 पर्यंत, आणि जास्त तापमानासाठी 17,000 ते 68,000 पर्यंत हा पीक विमा मिळू शकतो. पण ज्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा मागे भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना, आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी बरोबर क्लेम केले आहे, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं जमिनीचं क्षेत्र जेवढं आहे तेवढेच जर क्लेम केले असतील तर पैसे भेटतील. कारण मागच्या वेळेस आपण पाहिलं की जालना आणि सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये शेतकऱ्यांनी जमिनीचं क्षेत्र त्यांचं कमी असताना देखील त्यांनी जास्त करून दाखवलं. म्हणजे भूगर्भ क्षेत्र कमी असून देखील जास्त क्लेम केले. अशा शेतकऱ्यांना यादीतून नंतर काही कालानंतर वगळण्यात आलं होतं. तर हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तुम्ही जर प्रॉपरली हे केलं असेल, म्हणजे तुमचं जेवढं क्षेत्र होतं त्यानुसारच तुम्ही जर क्लेम केले असतील तरच तुमच्या खात्यावर रक्कम येणार आहे. बाकी जिल्ह्यासंदर्भात मी नावं देखील घेतलेली नाही, बाकी जिल्ह्यांची अपडेट मी दिली देखील नाहीये. बाकी जिल्ह्याचे कोणी शेतकरी असेल तुम्ही व्हिडिओला इथंच सोडू शकता. आणि ह्या व्यतिरिक्त बघा, ही झाली इथपर्यंतची अपडेट, तुम्हाला रक्कम सांगितली, जे जिल्हे सांगितले. ह्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी महसूल मंडळामध्ये कुठले कुठले गावांची हे पंचनामे हे पार पडलेले आहेत ते देखील सांगतो. आता बघा, पंचनामे पूर्ण झाले, सध्या झालेले नाहीयेत, पूर्ण झाले की लागली तुमच्या खात्यावर रक्कम ही वाटपाला सुरुवात होईल. त्याच्या संदर्भाची सविस्तरपणे अपडेट मी पुढच्या व्हिडिओमध्ये देखील घेऊन येईन व तुमचे कुठले गावं पात्र आहेत ह्याच्यासाठी देखील मी सविस्तरपणे व्हिडिओ घेऊन येईन. ह्याच्या व्यतिरिक्त बाकी काही जिल्हे आहेत ते देखील फळपीक विम्यासाठी पात्र आहेत. त्यांची यादी अद्यापही माझ्याकडे डाटा आलेला नाही. तो डाटा आला की लागलीच तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करत असतो. तर तुम्ही देखील चॅनलला, व्हिडिओला आणि लाईक आणि शेअर करण्याचं काम करत जा, जर माहिती जर महत्त्वाची वाटत असल्यास. तर चला, इथपर्यंतची माहिती जर महत्त्वाची वाटली असल्यास, व्हिडिओ चांगला वाटला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.